सुट्टे पैसे नाहीत मग चॉकलेट घ्या, अशी लहान दुकानदारांची टेक्निक जी आहे ती आता लुप्त होत चाललेली आहे. कारण दुकानात चॉकलेट खरेदी करून खाणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे UPI आल्यापासून चॉकलेट विकणाऱ्यांची जी टेक्निक दुकानदारांची होती ती फार कमी झालेली आहे. UPIमुळे डिसेंबर 2024मध्ये सुमारे 1673 करोड एवढं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. म्हणजे दिवसाला 55 करोड एवढं ट्रान्झॅक्शन झालं. तुम्ही 5,000 रुपयाचं शूज घेतलं काय किंवा 50 रुपयाची पाणीपुरी खाल्ली काय, तुम्हाला सगळीकडे UPI उपलब्ध आहे. त्यामुळं काय झालं आहे, चॉकलेट कंपन्यांचं उत्पन्न फार कमी झालेलं आहे. आणि त्यांना पण काय माहिती की त्यांची कॉम्पिटिशन एका फिनटेक कंपनीशी होईल. त्यामुळे व्यवसायिक एक लक्षात ठेवायचं, आपली कॉम्पिटिशन कोण होईल सांगता येत नाही. त्यामुळे सावध राहायचं आणि अवेअर राहायचं.